है प्रीत जहां की रीत सदा, है प्रीत नमस्ते. जहां की रेव्हरंड चित्रलेखा जेम्स मोनोलोगॉस या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. झेन मास्टर किंवा भंते सुदर्शन सर, आम्ही तुमचे आमच्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. सर, एका साधकाला किंवा भिक्षूला हे ट्रेनिंग दिलं जातं का, की बुवा आपला मरण कधी येणार आहे याची जर कल्पना एखाद्याला येत असेल, तर अशी काही साधना किंवा असं ज्ञान या प्रशिक्षणातून मिळतं का, की साधारणपणे मृत्यू कधी येईल याची साधारण कल्पना? म्हणजे आपण सर्वसाधारणपणे म्हणतो, की पूर्वीचे आपले आजी-आजोबा किंवा पणजोबा यांच्या गोष्टी आपण नेहमी ऐकतो, तेव्हा ते म्हणायचे, की त्यांना कल्पना आली होती, की आता ते जाणार आहेत. असं काही ज्येष्ठांबद्दल बोललं जातं. ही सामान्य माणसं असतात, पण कदाचित त्यांना ते जाणवतं, की शरीर अशक्त झालं किंवा जे काही त्यांना जाणवत असेल आणि पुढच्या पिढीतील काही लोक मग आपल्याला ते सांगत आले, की मागच्या पिढीतील या व्यक्तींना ते जाणार असल्याची जाणीव झाली होती. मग त्यांनी असं केलं वगैरे, वगैरे. हे साधं झालं. पण हे जर प्रशिक्षण विशेष करून बौद्ध धर्मामध्ये आहे, तर या साधकाला किंवा भिक्षूला याची जाणीव होते का, की आता आपण हे चक्र सोडणार आहोत? आणि जर ती झाली, तर ते स्वतःची कशी तयारी करतात? ती तयारी त्यांनी समजा करून या चक्रातून सुटण्यासाठी जर प्रयत्न केला, तर आपल्याला जे आपण मागे राहिलेले असतो त्यांना हे जाणवतं का, की बुवा हे आता मुक्ती पावले किंवा आता हे चक्रातून हे सुटले. किंवा ते जर नाही सुटले, जसं तुम्ही आता दलाई लामांबद्दल म्हणालात, की 14 वेळेस हे घडलंय. तर असं भारतामध्ये किंवा भिक्षूंमध्ये असे काही उदाहरणं आपल्याला आहेत का, की निदान अजून एक वेळेस ह्या व्यक्ती पुन्हा पूर्वजन्मातून आता पुन्हा आलेल्या आहेत वगैरे. हे हे सगळं कसं आपण बघतो आणि त्याची काय उदाहरणं आहेत का आणि कसं त्याच्यावरती आपण ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो? ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत हं, की आपल्याला आपल्या मृत्यूचा बोध हा होतो हं, ज्यावेळेस आपण ध्यान साधना करतो. हं, ध्यान साधना केल्यानंतर आपली मनाची शक्ती इतकी विकसित होते हं, की त्या मनाच्या शक्तीच्या आधारे हं. आपण आपला पण मृत्यू सांगू शकतो आणि दुसऱ्यांचा पण मृत्यू सांगू शकतो. हो, हो. अच्छा. म्हणजे इतकी ती शक्ती विकसित होते. हं, हं, आणि इतकंच नाही तर आपले पूर्वजन्म जे आहेत त्या हं, पूर्वजन्माची आठवण देखील आपल्याला प्राप्त करता येऊ शकते किंवा ती होतेच. हं, हं. तर मृत्यूनंतर म्हणजे पहिली गोष्ट मृत्यू कधी येणार हे आपल्याला कळतं आणि मृत्यू कसा स्वीकारायचा तेही कळतं. कारण बुद्ध धर्मामध्ये मृत्यूची प्रक्रिया ही एका दिवसाची एका क्षणाची नसते. जे कोणी साधक असतील त्या साधकांची जी प्रक्रिया आहे मृत्यूची ती साधारणपणे 7 दिवस 14 दिवस किंवा 21 दिवस अशा स्थितीमध्ये ती होत राहते. आणि साधक म्हणत असताना एकदमच त्यांचं प्राण नाही जात, हं, हं. की त्यांचे प्राण जात असताना त्यांची कॉन्शियसनेस लेवल जी आहे ती हळूहळू वाढत जाते. म्हणजे जसं त्यांच्या बॉडीतून एखादा व्यक्ती जेव्हा मृत होतो, एक सामान्य व्यक्ती मृत झाला तर त्याची बॉडी जी आहे ती अगदी दुर्गंधित होत जाते, म्हणजे त्याचा खराब वास यायला लागतो. परंतु जर साधक असेल, मॉन्क जर साधक असेल किंवा कोणी पण साधक असेल तर त्याच्या बॉडीतून सेंटेड वास येतो आणि हळूहळू ती ब्राईट होत जाते. बॉडी, चेहरा सगळं ब्राईट होत जातो आणि स्टेप बाय स्टेप ते कॉन्शियसली हळूहळू पायापासून अगदी डोक्यापर्यंत हे आपण प्रत्यक्ष फील करू शकतो. आपण हे आपल्याला लक्षात येऊ शकतं की त्या व्यक्तीचं शरीर जे आहे, आता शरीरातली जी कॉन्शियसनेस लेवल जी आहे ती त्यांना सोडणार आहे आणि ती एका निसर्गाच्या प्रक्रियेमध्ये जाणार आहे, म्हणजे अदृश्य अशा प्रक्रियेमध्ये जाणार आहे. तर ती सोडत असताना ती जागृतपणे कॉन्शियसली ती हळूहळू जाते आणि 21 दिवस किंवा 14 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये तो मृत्यू. आता हा मृत्यू होत असताना एक प्रक्रिया आहे, विशेषतः तिबेटियन बुद्धिझम मध्ये त्याला बार्दो थोडी असं म्हणण्यात येतं,
की मृत्यू जरी झाला तर स्पेसमध्ये कशा पद्धतीने आपण राहायचं, कशा पद्धतीने आपण मेडिटेटिव्ह अवस्थेमध्ये असं ठेवायचं स्वतःला, तर त्याला बार्दो असं म्हणणं येतं. आणि मग त्या बार्दो थोडे प्रक्रियेमध्ये पूर्णपणे मेडिटेटिव्ह स्थितीमध्ये तो व्यक्ती राहतो आणि त्या मेडिटेटिव्ह स्थितीमुळे तो जन्म घेण्याची त्याची जी नेक्स्ट प्रक्रिया आहे, म्हणजे घ्यायचा का नाही घ्यायचा हे त्याच्यावरती अवलंबून आहे. दलाई लामा जे जन्म घेतात वारंवार त्याचं कारण हे आहे की ते ज्ञान प्राप्त करू शकतात, परंतु वारंवार जन्म घेण्याचं कारण एक आहे की प्रत्येक व्यक्ती जोपर्यंत दुःखातून मुक्त होत नाही किंवा त्यांची करुणा कंपॅशन इतकं मोठं आहे की ते वारंवार जन्म घेऊन प्रत्येक व्यक्तीला कंपॅशनचा मार्ग सांगतात किंवा विजडमचा मार्ग सांगतात आणि दुःखातून मुक्त होण्याची प्रक्रिया ते सांगत राहतात. तर त्यांचा तो संकल्प आहे की वारंवार जन्म घ्यायचा आणि लोकांना उपदेश करायचा, लोकांना योग्य मार्ग सांगायचा. तर ते दलाई लामांचं आहे. परंतु जनसामान्य एखादा मॉंग जो आहे तो बार्दोथोडेमध्ये जीवन जगत असताना तो आपले आई वडील निवडू शकतो. तो आपल्या आई वडिलांना निवडल्यानंतर त्यांच्या कोणत्या आईच्या पोटी जन्म घ्यायचा ते तो ठरवू शकतो. इतकी मोठी त्याची कॉन्शियसनेस लेवल विकसित झालेली असते. किंवा नाही घ्यायचा तर तो थांबवू शकतो स्पेसमध्ये. तर अशा पद्धतीने मृत्यूची त्याची प्रक्रिया होत असताना की एक कॉन्शियसनेस लेवल आणि मेडिटेटिव्ह स्टेट ही स्पेसमध्ये राहून देखील त्याला प्राप्त करता येऊ शकते. आणि जर तो साधक म्हणून पुन्हा म्हणजे ह्युमन फॉर्म मध्ये जर जन्माला आला तर पुन्हा तो मेडिटेटिव्ह अवस्थेमध्ये नॅचरल राहतो, म्हणजे त्याला गुरुची आवश्यकता नाही राहतो. नॅचरली त्या स्टेटमध्ये जीवन जगत राहतो. नॅचरली त्याला ते ब्लेसिंग जे आहे ते त्याला फील होत असतं. अशा पद्धतीने मृत्यूच्या प्रक्रियेनंतर मृत्यूचा बोध अगोदरच होतो आणि मृत्यूचा बोध जरी झाला तर त्याचं दुःख नाही होत. तर ती एक वेगळी प्रक्रिया, म्हणजे एक वेगळी आनंददायक प्रक्रिया आहे. खरं तर मृत्यूसारखा जो आनंद आहे तो आनंद लोकांना माहिती नाही. कारण ज्या पद्धतीने एखाद्या झाडाला फुल येतं, सुरुवातीला कळी असते, कळीचं रूपांतर हळूहळू मोठ्या फुलामध्ये येतं, पूर्ण फुल ज्यावेळेस फुलतं आणि सुगंध देतं तर त्याच्यानंतर हळूहळू ते गळून जातं. जीवनाची प्रोसेस जी आहे ती या पद्धतीचीच आहे की ज्यावेळेस पूर्णपणे जीवन प्रक्रिया जगल्यानंतर ब्लूम होण्याची प्रक्रिया आहे आणि ब्लूम म्हणून गळून जाणे म्हणजे मृत्यूला प्राप्त होणे आणि जे उरतं ते मग त्याचा सुगंध तो दरवळतो. अशा पद्धतीने मृत्यूचं धर्मातलं चिंतन आहे. मग अशी आपल्याकडे काही उदाहरणं आहेत का, की मृत्यूपूर्वी त्या व्यक्तीने हे सांगितलं, की आता आम्ही जात आहोत आणि पुन्हा आम्ही येणार आहोत किंवा नाही येणार आहोत. असं तुम्ही स्वतः काही प्रत्यक्ष अनुभवलं आहे का? हो, अनुभवलं आहे. बरेचसे भिक्षूंना मी पाहिलेलं आहे त्या पद्धतीने की ते स्वतः सांगतात की मी उद्या माझा मृत्यू येईल किंवा 1 महिन्यानंतर माझा या दिवशी मृत्यू येईल. तुम्ही सर्व तयारी करून ठेवा. तुम्ही अशा पद्धतीची वातावरणाची कृती करा. ते सर्व सांगतात अगोदर. तर अच्छा. असे अनेक उदाहरण आहेत. म्हणजे जे खऱ्या अर्थाने जे साधना करणारे जे भिक्षू आहेत, तर त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. की ते हं, हं. अगोदरच सांगतात. मग विपश्यनेमध्ये या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात का? विपसनेमध्ये या सगळ्या गोष्टी विकसित होतात. म्हणजे शिकवल्या नाही जात. हं, तर हं. विपसना साधना जितक्या आपण करू, तितक्या ह्या गोष्टीची प्रचिती आपल्याला येते, रिअलायझेशन येतं आपल्याला. आणि त्याचं डेव्हलपमेंट झालं का आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण स्वतःचं मिळतं. आणि विपसनेमध्ये ते प्रत्येक व्यक्तीच्या डेली साधनेत ते विकसित होतात. विपसना म्हणजे काय माहिती का? विशेष प्रकारे स्वतःला पाहणे, अच्छा. विशेष पद्धती. म्हणजे आपली बॉडी जी आहे डोक्यापासून तर पायापर्यंत त्यातले प्रत्येक जे सेल्स आहेत त्या सेल्सची होणारी प्रक्रिया आहे त्याला पाहणे. आता आपण डोळ्याने एखादी गोष्ट पाहतो, रूप पाहतो, एखादं म्हणजे एक फॉर्म पाहतो, मग तो फॉर्म ह्युमन असेल किंवा एनिमलचा असेल कोणता असेल, ते पाहिल्यानंतर आपल्या मनात त्याच्या प्रती जी भावना तयार होते, एकतर चांगले वाटतं किंवा खराब वाटतं किंवा कधी चांगले नाही वाटत आणि खराबही नाही वाटत, अशी पण एक अवस्था तयार होते आपली. तर त्याचा परिणाम आपल्या मनावरती होतो. अशी कोणतीच गोष्ट नाही म्हणजे ऐकण्याची म्हणा, पाहण्याची म्हणा किंवा आपलं गंध सेंटची म्हणा किंवा टेस्टची म्हणा किंवा स्पर्शाची म्हणा, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या मनावरती होतो आणि हा परिणाम झाल्यानंतर आपली जी रिॲक्शन आहे
ती रिॲक्शन एकतर लोभाची होते, किंवा द्वेषाची होते, किंवा मोहाची होते. या 3 रिॲक्शन आपल्या होतात. परंतु आपण जर जागृत असू, म्हणजे अवेअरनेस आपल्यामध्ये असेल, तर या 3 रिॲक्शन आपल्यामध्ये होत नाही. त्या ठिकाणी एक जागृती राहते, आणि मग लोभ नाही तयार होत, द्वेष नाही तयार होत, आणि मोह पण नाही तयार होत. तर अशी अवस्था आपली निर्माण होते. तर ही प्रक्रिया आहे, ही विपස්සनेमध्ये शिकवली जाते. आणि मग हळूहळू शरीरातल्या संवेदनेला कसं पाहायचं, श्वासाच्या प्रक्रियेला कसं पाहायचं, मनामध्ये तयार झालेल्या या राग द्वेष मोहाच्या प्रक्रियेला कसं पाहायचं, किंवा मानसिक जे धर्म आहेत त्या धर्माला कसं पाहायचं, हे त्याच्यामध्ये शिकवलं जातं. हे सगळं ऐकताना मगाशी तुम्ही म्हणालात की स्पेसमध्ये ही व्यक्ती गेल्यानंतर राहू शकते आणि तिथूनही ठरवू शकते की पुढे आपण काय करणार आहोत. तर हे काय असतं मग स्पेसमध्ये राहतं, म्हणजे इतर धर्मामध्ये कदाचित त्याला आपण आत्मा म्हणू का, काय राहतं, कुठला अंश? म्हणजे हे एक थेअरी सांगतात ना 3 डायमेन्शनची, आणि कशी सांगितली तर बुद्ध असं म्हणतात, प्रत्येक जे अस्तित्व आहे म्हणजे एक्झिस्टन्स जे आहे ते पृथ्वी आप तेज आणि वायूने युक्त आहे. आणि हे जे अस्तित्व आहे हे भौतिक आहे, म्हणजे हे मॅटरनी बनलेले आहे, हे सगळे मॅटर आहे, एलिमेंट्स आहेत. मग एलिमेंट्सनी बनलेली जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये बदल होत जातात. तर ते बदल होण्यासाठी जो कालावधी लागतो त्याला आपण टाइम असं म्हणतो. मग आपले जे शरीर आहे त्या शरीरामध्ये जे आपले जे एलिमेंट्स आहेत ते बदलत जातात, हळूहळू ते पुष्ट होत जातात, हळूहळू ते पुष्ट झाल्यानंतर ते परत आपल्या शरीरातून निघून जातात. मग जे एलिमेंट्स जे आहे त्याच्यामध्ये बदल होत असताना जो टाइम लागतो तो टाइम आपला फिजिकल टाइम असा म्हणू शकतो. परंतु एक टाइम जो आहे तो सायकोलॉजिकल टाइम. मग आपण कुठे जाणार आहोत, जसं आपण ठरवतो की अमुक अमुक स्टेशनला आपल्याला पोहोचायचं आहे, मग त्यासाठी किती टाइम लागतो, अर्धा तास लागतो का 1 तास लागतो. मग ती जाण्याची जी इच्छा जी आहे तर इच्छा प्रकट करणे म्हणजे काय, तर तो सायकोलॉजिकल टाइम. आणि सायकोलॉजिकल टाइम वेगळा आणि फिजिकल टाइम वेगळा, प्रत्यक्ष जाणे तो वेगळा. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, आपल्या जो सायकोलॉजिकल टाइम जो आहे त्या सायकोलॉजिकल टाइम मध्ये जर आपलं माइंड हे प्रेझेंट मुवमेंटला जर आलं, प्रेझेंट मुवमेंटला आलं तर टाइम राहत नाही. ऍक्च्युली निसर्गामध्ये टाइम ही प्रक्रिया नसते, जे काय ते फ्लो आहे. म्हणजे बॉडी पण फ्लो करत आहे आणि माइंड पण फ्लो करत आहे. आणि बॉडी आणि माइंड फ्लो करत असताना ते कशामध्ये फ्लो करत आहे, ते स्पेसमध्ये करत आहे. मग काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे पृथ्वी आप तेज आणि वायू या 4 घटकांनी बनलेलं आपलं शरीर, आणि या 4 घटकांमध्ये असणारी जी व्हायटल एनर्जी आहे त्या एनर्जीला म्हणण्यात येतं कॉन्शियसनेस. आणि कॉन्शियसनेसचं काय होतं, माणसाच्या मृत्यूनंतर या कॉन्शियसनेसचं काय होतं, तर ते जिथून आलेलं आहे तिथेच ते पुन्हा जातं. फॉर एक्झाम्पल मेणबत्तीची ज्योत ही विझल्यानंतर कुठे जाते, तर ती इथेच असते. म्हणजे कुठे असते, स्पेस मध्ये असते. स्पेस म्हणजे पोकळी, स्पेस म्हणजे स्काय नाही, पूर्ण स्काय म्हणजे एम्प्टीनेस जिथे आहे ते. तर माणसाचे मृत्यूनंतर त्याचं कॉन्शियसनेस त्या एम्प्टीनेस लेवलला जातं, म्हणजे स्काय किंवा स्पेस. आणि पुन्हा सिच्युएशन तयार झाली का ते जन्मग्रहण करते. सिच्युएशन नसेल तर ते स्पेस मध्येच राहतं. म्हणून माणसाच्या जन्माची प्रक्रिया जशी संधी तयार होते तशी ती प्रक्रिया बनत जाते. संधी नसली तर प्रक्रिया बनत असते. आणि म्हणून एक्झिस्टन्स, टाइम आणि स्पेस या 3 गोष्टीने जसं आईन्स्टाईनने सायन्सचं पूर्ण उकल समजून सांगितली सृष्टीची, तशी बुद्धांनी ती प्रतिज्ञ समुत्पादाच्या आधारे सांगितली. आणि ही प्रक्रिया जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला जीवन काय ते कळत. आणि म्हणून विपश्यनेमध्ये काय शिकवलं जातं, तर शरीर अनित्य आहे, मन अनित्य आहे, म्हणजे इनपरमनंट आहे. या विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ती इनपरमनंट आहे.
ती कायम नाही, ती बदलत आहे, ती सातत्याने बदलत आहे, प्रत्येक क्षणाला बदलत आहे. परमनंट एकच गोष्ट आहे आणि दॅट इज इम्परमनंट. आणि त्याच्यामुळे अनित्य आणि अनात्म. अनात्म म्हणजे काय, की जर प्रत्येक गोष्ट बदलत आहे आणि प्रत्येक गोष्ट माझ्या हातात नाही, ती डिपेंडंट आहे कशावर तरी. म्हणजे अन्न ग्रहण केलं तर शरीराची प्रक्रिया चालू होऊ शकते, श्वास नाही घेतला तर शरीराची प्रक्रिया थांबू शकते, पाणी नाही पिलं तर शरीराची प्रक्रिया थांबू शकते. म्हणजे एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन द एलिमेंट्स ऑल्सो. म्हणजे एक जरी एलिमेंटचा भाग कमी पडला तर माणसाचा मृत्यू होतो. मग प्रत्येक गोष्ट जर डिपेंडंट आहे तर स्वतःचं असं अस्तित्वच नाही आपलं ना. आता मी कोण आहे, समजा आपण जर आपल्या स्वतःला मी शोधण्याचा प्रयत्न केला तर मी कोण सापडतच नाही. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो की राजा मिलिंद जो ग्रीकचा राजा होता, पण त्याने नंतर बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. तर ग्रीक राजा म्हणजे क्वेश्चन्स ऑफ मिलिंद म्हणून खूप फेमस पुस्तक आहे, म्हणजे आपण जरूर ते वाचा. याच्यामध्ये एका भिक्षूला त्याने अनेक प्रश्न विचारलेले वेगवेगळे. त्यातला त्यांनी पहिला प्रश्न हा जो विचारला होता की भिक्षू नागसेन हे कोण आहेत. म्हणजे नागसेन नावाचे एक भिक्षू होते, तर त्यांनी सिंपल एक प्रश्न विचारला की भिक्षू नागसेन कोण आहे. आणि त्यांनी जे उत्तर दिलं की नागसेन असं कोणीच नाही. ते म्हटले मग तुम्ही इथं बसलेले माझ्याशी बोलताय, माझ्याशी चर्चा करतायत, तुम्ही पाणी पितायत, मग ते कोण आहेत. ते म्हटले की ते पण कोण नाही. मग राजा मिलिंद त्यांना प्रश्न विचारत गेला की तुमचे डोळे, कान, नाक, त्वचा म्हणजे तुम्ही आहात का. ते म्हटले नाही. मग तुमच्या शरीरामध्ये असणारे जे घटक आहेत, तुमचं हृदय आहे, तुमचं यकृत आहे, मग त्या गोष्टी म्हणजे तुम्ही आहात का. मग तुम्ही समजून सांगा आम्हाला याचं काय उत्तर आहे. तर भिक्षू नागसेन त्यांना असं म्हणतात की राजा तुम्ही आलात कशात, चालत आलात का कुठल्या वाहनात आला. तर राजा मिलिंद त्यांना म्हणतो की मी रथामध्ये आलो. तर नागसेन म्हणतात की मला रथ दाखव. मग ते रथ दाखवतात. तर रथ दाखवल्यानंतर ते म्हणतात की रथाचा तांडा म्हणजे रथ आहे का. ते म्हटले नाही. रथाचा तांडा काढतात. रथाचं चाक म्हणजे रथ आहे का. ते म्हणतात नाही. मग चाक काढतात. रथाला लावलेला जो घोडा आहे तो म्हणजे रथ आहे का. तर नाही, तर घोडा पण काढतात. त्याला लावलेला जे जो असतो तो रथ आहे का. नाही, ते पण काढतात. त्याला लावलेल्या फळ्या म्हणजे रथ आहे का. नाही, ते पण काढतात. ते त्याला लावलेला छत्री जे असते ते रथ आहे का. ते म्हणतात नाही, ते पण काढतात. असे रथाचे सगळे पार्ट आणि पार्ट काढल्यानंतर ते भिक्षू नागसेन त्यांना म्हणतात की तुम्ही तर म्हणता रथात आला, पण तुम्ही ते विचारता रथ कुठे, तर कुठेच नाही, इथं तर काहीच नाही म्हटलंय. मग नागसेन असं म्हणतात की तुम्हीच उत्तर द्या या गोष्टीचं. तर मग राजा उत्तर देतो की दांड्याच्या प्रत्ययाने, चाकाच्या प्रत्ययाने, त्या लावलेल्या जोखडाच्या प्रत्ययाने, घोड्याच्या प्रत्ययाने, छत्रीच्या प्रत्ययाने हा रथ तयार झालेला आहे. अनेक गोष्टींमुळे तयार झालेला आहे. त्याचं स्वतंत्र अस्तित्व नाही. हा अनेक गोष्टींचा समुच्चय, आणि म्हणून याला आपण रथ ही संज्ञा दिलेली. तर भिक्षू नागसेन म्हणतात जसं तुम्ही रथ ही संज्ञा दिलेली आहे याला, तसं माझे डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ या सर्व इंद्रियांच्या प्रत्ययाने, आपल्या शरीराच्या प्रत्ययाने, रूप आणि पंचस्कंदाच्या प्रत्ययाने माझं जे शरीर आहे ज्याला नामरूप असं म्हणण्यात येऊ शकतं, आणि या सर्व प्रत्ययाने, या सर्व समुच्चय मी आहे. परंतु वास्तविकतेमध्ये मी नाहीये. नागसेन ही केवळ एक संज्ञा आहे ओळखण्यासाठी, असं वास्तविक कुणी नाहीये. म्हणजे वी आर नेमलेस पर्सन्स, असं त्यांची ती एक कन्सेप्ट आहे. कारण ऍक्च्युअली मध्ये पण आपण नेमलेसच आहोत, पण आपण समजतो की आपण कोणीतरी आहोत. आणि मग नागसेन असं म्हणतात तर माझं स्वतःच अस्तित्व माझ्या अवलंबून नाही तर आत्मा कसं काय. म्हणून अनात्म हे त्याच्यामध्ये शिकवलं जातं. आणि हे अनात्मतेच्या अवस्थेतून हे आपल्याला आपलं जे रिअलायझेशन हे त्यातून आपलं स्पष्ट होतं. आणि म्हणून अनित्य, अनात्म आणि दुःख या तीन गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या. आता दुःख पण कोणतं, जर आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर ती आपल्याला जास्त हवीशी वाटते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जेवण करतो, त्यातलं भोजन जे आपल्याला चविष्ट वाटतं ते आपण खातच जातो. तर खाणं, त्याची टेस्ट, ते आपण जे उपभोगतो त्यातूनच संस्कार बनतात लोभाचे. म्हणजे खाण्याच्या बाबतीत झालं. पण एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती गोष्टीच्या प्रती आपल्याला द्वेष तयार होतो आपोआपच. सपोज समजा कारलं कुणाला आवडत नाही, कारलं खाण्यास दिलं तर नॅचरली त्याच्या प्रती द्वेष तयार होतो की ते नकोच. किंवा एखादी भाजी आवडत नाही तर द्वेष तयार होतो.
जसे खाण्याच्या बाबतीत आहे, तसं ते ऐकण्याच्या बाबतीत पण आहे. म्हणजे एखाद्याचं बोलणं ऐकूशी वाटतं, एखाद्याचं बोलणं ऐकूशी नाही वाटत. गाणी ऐकूशी वाटतात आणि सहजही कुणी बोलत असेल तर ते ऐकूशी वाटत नाही. म्हणजे राग आणि म्हणजे राग म्हणजे लोभ आणि द्वेष म्हणजे मोह, द्वेष म्हणजे क्रोध. लोभ आणि क्रोध हे सातत्याने प्रक्रिया चालतात आपल्यामध्ये. म्हणजे ऍक्शन आणि रिॲक्शन ही आपल्या मनात सातत्याने चाललेली असते आणि त्याच्यामुळे त्याची संस्कार आपल्यावरती जास्तीत जास्त वाढत जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला दुःख होत जातं. परंतु जागृत असलं, अवेअर असलं, म्हणजे आपले डोळे, कान, नाक, त्वचा याच्या प्रती जर अवेअर असतो तर हे संस्कार होत नाही. तर तिथे जे तयार होतं त्याला विजडम म्हणतात, प्रज्ञा म्हणतात, रिअलायझेशन म्हणतात. आणि कोणतेही रिॲक्शन नाही होत, फक्त रिस्पॉन्स. आणि रिस्पॉन्स हा तुमचा प्रेमयुक्त असतो. रिस्पॉन्स हा तुमचा करुणायुक्त असतो, कम्पॅशन युक्त असतो. ही नॅचरल स्टेट आपली जी आहे ती कम्पॅशन आहे आणि ती स्टेट आपली ती बनली जाते. आणि म्हणून या गोष्टी बुद्ध धर्मामध्ये जास्तीत जास्त प्रकर्षाने साधनेसाठी वापरल्या. स्थापित धर्म एक असतो आणि कालांतराने त्याच्यात हो, बदल काही गोष्टींचे घडत जातात. तर आज बरोबर. जेव्हा आपण भारतातील बौद्ध धर्माकडे पाहतो, त्यावेळेस हम्म. एक धर्मगुरू या नात्याने तुम्हाला असं वाटतं का, की अजून आपल्याला यासाठी प्रशिक्षण करायची गरज आहे किंवा हे जे बदललेलं स्वरूप आहे, हे मूळ हम्म. शिकवणीपासून कितपत त्याची फारकत झालेली आहे किंवा आहे तशाच पद्धतीने ते चालू आहे? हम्म. नाही, आत्ताच्या काळात जे बदललेल्या धर्माचं जे स्वरूप आहे हं. की सध्या तर लोकांचा धर्मावरती जास्त विश्वास नाही राहिलेला. म्हणजे लोकांची जीवन पद्धतीच पूर्णपणे बदलून गेलेली आहे आणि ह्या बदललेल्या जीवन पद्धतीमुळे आज लोकांमध्ये धर्म हा कमी कमी होत चाललेला आहे आणि त्याची खूप आवश्यकता आहे. म्हणजे बदलत्या स्वरूपामध्ये देखील आपल्याला शांती हवी आहे, आपल्याला सुख हवंय, आपल्याला समाधान हवंय आणि याच्यासाठी धर्माची खूप आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्याला धर्माची खूप आवश्यकता आहे. परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज समाजामध्ये अनेक प्रकारच्या दुराचरणी गोष्टींची वाढ जास्त. त्या गोष्टीला आपल्याला बदलायचं असेल तर बदलत्या काळाच्या अनुसार आपल्याला आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करावे लागतील. म्हणजे धर्माची शिकवण कशी द्यायची त्याच्यामध्ये बदल करावे लागतील. आपल्याला आजच्या काळाच्या अनुरूप राहून त्यांना विज्ञान आणि धर्म आणि कला या 3 गोष्टींचं प्रशिक्षण देणे खूप आवश्यक. कारण जीवन जगताना या 3 गोष्टी खूप महत्वाच्या. आज लोक जे मनोरंजनाच्या साधनेतून जे अनुभवतात की ते स्वतःच दुःख विसरतात आणि मनोरंजन म्हणून टीव्ही पाहतात किंवा मोबाईलवरती लोक गेम खेळतात किंवा मोबाईलवरती ते सतत मग्न राहतात. परंतु मनोरंजन हा खास व्यक्तीला आनंद देण्यासाठी निर्माण झालेला घटक की स्वतःचं दुःख विसरावं आणि जे नाट्य स्वरूप आहे त्याच्यामध्ये मनोरंजन करावं. परंतु या बदलत्या स्वरूपामध्ये मनोरंजनाचा परिणाम आपल्या मनावरती जास्त होत असल्यामुळे आपण धर्मापासून किंवा आपल्या स्वतःच्या जुन्या ज्या जीवन पद्धतीपासून आपण दूर गेल्यामुळे आज आपल्याला सुख, समाधान, प्रेम, करुणा या गोष्टी आपल्याला प्राप्त करता येतात. म्हणून धर्मगुरू या नात्याने पाहत असताना विज्ञान हे खूप महत्वाचं आहे. विज्ञानाशिवाय तुम्ही धर्म आजच्या काळात स्पष्ट करू शकत नाही. दुसरी गोष्ट, विज्ञानासोबत क्रिएटिव्हिटी खूप महत्वाची आहे, म्हणजे कला खूप महत्वाची आहे. त्या कलेमध्ये ज्या गोष्टी कलात्मक स्वरूपामध्ये आपण पाहतो, म्हणजे स्वतः कला निर्मित करणे. म्हणजे आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर कॉम्प्युटराईज सगळ्या कला तयार झालेल्या आहेत. इव्हन चित्रकला, शिल्पकला ह्या देखील कम्प्युटराईज झालेल्या आहेत. हं. तर ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या त्याच्या मूळ केंद्रापासून त्याला दूर दूर नेत. कला म्हणजे खऱ्या अर्थाने अभिव्यक्ती आहे त्याची आणि त्याचं ज्ञान म्हणजे त्याचं विज्ञान आहे. तर या स्वरूपात जर आपण पाहिलं तर कला, विज्ञान आणि धर्म. धर्म म्हणत असताना जी प्रेयर जी आहे, प्रेयर ज्याला आपण म्हणतो, तर ते प्रेयर म्हणजे एक प्रकारची ब्लेसिंग आहे जे नेचर तुम्हाला देतं. ते तुम्ही ऍक्सेप्ट करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे आणि त्याचं ऍक्सेप्टन्स नसल्यामुळे आजही लोक दूर दूर त्या गोष्टीपासून
म्हणून प्रेयर महत्वाची, मेडिटेशन महत्वाचं. आणि या गोष्टीची शिकवण आजच्या काळामध्ये आपल्याला आजच्या युवा पिढीला देणे खूप आवश्यक आहे, कारण ते संभ्रमित झालेले आहे. त्यांना आपल्या जीवनात काय करायचं आणि काय नाही करायचं असं काही तर उद्दिष्ट नाही राहिलेलं. पण अशा जीवन पद्धतीमधून आपल्याला त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि प्रेम, करुणा, प्रज्ञा, विजडम याची शिकवण त्यांना देण्यासाठी धर्म, धार्मिकता खूप महत्वाची. स्पोर्ट जे आहेत, म्हणजे खेळ जे आहेत, स्पोर्ट लोक खेळत नाही, स्पोर्ट लोक पाहतात. फॉर एक्झाम्पल क्रिकेट लोक पाहतात, पाहण्यात आनंद नाही, खेळण्यात आनंद असतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपल्या शरीराने ऍक्टिव्हेट असली पाहिजे. शरीर आणि मन याचा एक समतोल असला पाहिजे, याचा एक बॅलन्स असला पाहिजे. जसं डान्स आहे की डान्स लोक करतात, पण नॅचरल पण एक डान्स आहे की नॅचरल देखील तुम्हाला एनर्जी जी आहे, नॅचरल एनर्जी, निसर्गातली एनर्जी ही डान्सिंग एनर्जी आहे. म्हणजे सगळ्यात प्रथम जर माणसाने जर काय शोधून काढलं असेल तर डान्स ही एक लँग्वेज म्हणून त्यांनी शोध घेतला. म्हणजे पूर्वीचे प्राचीन ज्या जाती आहेत, त्या माणसाची उत्पत्ती होत असताना अग्निभोवती डान्स करणे ही प्रक्रिया होती. आज त्यापासून लोक अलिप्त झालेले. आज म्हणजे डान्स मध्ये इन्व्हॉल्व्ह असणे देखील खूप महत्वाचं आहे. आज लोक त्याला एक वेगळं स्वरूप दिलेलं आहे, कॉम्पिटिशनचं स्वरूप दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. परंतु डान्स इज द पार्ट ऑफ द मेडिटेशन, की ज्याच्यामध्ये तुमच्या शरीर आणि मनाच्या पलीकडची अवस्था तुम्हाला प्राप्त करता येऊ शकते. आणि म्हणून ते खूप महत्वाचं. स्पोर्ट, डान्स किंवा आजचे मैदानी खेळ हे खूप खूप महत्वाच्या गोष्टी आहे, ज्यापासून युवा पिढी खूप दूर गेलेली आहे. त्यामुळे त्यांच्यातली जी एनर्जी आहे, ती एनर्जीला एक्सप्रेस होण्याची कुठेच संधी मिळत नाही, आणि म्हणून त्याची प्रक्रिया ही विकृत अवस्थेमध्ये होतात. म्हणजे आजही लोक जे ऍडिक्शन जे आहे, ते ऍडिक्शन आज दारू किंवा इतर मादक पदार्थाचे याच्या ऍडिक्शन पेक्षाही आज लोकांना मोबाईलचं ऍडिक्शन जास्त आहे. आज लोकांना इतर टीव्हीचं ऍडिक्शन जास्त आहे. लोक इतके ऍडिक्ट झालेले आहेत की त्याच्यामध्ये त्यांचे डिसऑर्डरनेस हे खूप वाढलेले आहे. आणि म्हणून त्याला बदलायचं असेल तर आपल्याला एक सायकोलॉजिकल रिव्होल्युशन म्हणून या दृष्टिकोनातून आपल्याला पाहणे गरजेचं आहे, आणि त्याशिवाय गत्यंतर नाही असं मी म्हणू शकतो. जर बौद्ध बांधवांना शुभेच्छा द्यायच्या असतील, जर देण्याची पद्धत असेल तर कशा द्यायच्या, काय म्हणायचं? बुद्धिस्ट फेस्टिवलला ज्या शुभेच्छा आपण देतो की एकतर आपण सगळ्यांना याच्यामध्ये आपण समाविष्ट करत असताना भवतु सब्ब मंगल, म्हणजे सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण, सर्व दुःखातून मुक्त, नाही का, की हॅपीनेस सातत्याने सगळ्यांमध्ये राहावा, फ्रेंडलीनेस सगळ्यांमध्ये निर्माण व्हावा, अशा पद्धतीच्या मंगल कामना देण्यात येतात. आणि फ्रेंडलीनेस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये फ्रेंडलीनेस असणे खूप महत्वाचं आहे. म्हणून बुद्ध असं म्हणतात की जेव्हा नवीन बुद्ध जे येतील, नेक्स्ट बुद्ध जे असतील, त्यांचं नावच मैत्रेय असं असतं. मैत्रेय म्हणजे काय, तर फ्रेंडलीनेस. आणि फ्रेंडलीनेस हे लवच्याही पलीकडची गोष्ट आहे. प्रेमाच्याही पलीकडे ज्यावेळेस फ्रेंडलीनेस जास्त, तर ते फ्रेंडलीनेस त्याच्याही एका वेगळ्या ऊर्जेने ते भेटत असतं. एक वेगळी सिंक्रॉनिसिटी त्याच्यामध्ये असते, वेगळा भातृभाव असतो. तर ती गोष्ट खूप महत्वाची बुद्धिझम. म्हणजे बुद्धांनी मैत्री भावनेला खूप महत्व दिलंय. मैत्री भावनेचं विशेष सांगण्याचं कारण असं की ज्या लोकांमध्ये मैत्री भावना असते, म्हणजे मेत्ता प्रॅक्टिस जे लोक करतात, फ्रेंडलीनेसची प्रॅक्टिस करतात, त्यांच्यात कॉम्पिटिशन नाही राहत, त्यांच्यात जलस नाही राहत, त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे एकमेकांच्या प्रती दुजाभाव नाही राहत. म्हणजे कुणी इन्फिरियर आणि कुणी सुपरियर असं फील नाही करत. ते त्या बियॉन्ड द स्टेट अवस्थेने जातात. म्हणून बुद्धांनी मैत्री भावना सांगितली. जसं पाऊस पडताना सगळीकडे बरसतो, तशा पद्धतीची अवस्था ही मैत्री भावनेची असते. तर ती गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थाने मंगल कामना,
ज्याला गुड विशेस आपण म्हणतो ते आपण देत असतो या शुभदिनी. म्हणजे जसं बुद्धांची ज्ञानप्राप्ती त्या दिवशी या पद्धतीने सगळे बुद्ध बनावेत किंवा सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांचं मंगल हो, अशा पद्धतीच्या शुभेच्छा देणे. मला एक प्रश्न आहे की मघाशी तुम्ही जे सांगितलं की 5 गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये एक तुम्ही हा. म्हणालात की प्राणी हत्या नाही असं सांगितलं आहे. हो, तर मग बरोबर. बौद्ध धर्म हा शाकाहारी आहे का? बौद्ध धर्म शाकाहारी नाहीये. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये कसं की तुमच्या भोजनामध्ये जे येईल ते तुम्ही घ्या, असं बुद्धांनी आपल्या भिक्षूंना सांगितलेलं आहे. म्हणजे शाकाहार का मांसाहार त्याच्या भानगडीत नका पण स्वतः तुम्ही हत्या करू नका. अच्छा. स्वतः जर तुम्ही तुमचे म्हणजे तुमची इच्छा आहे काहीतरी प्राणी हिंसा करून किंवा प्राण्याला मारून जर आपण त्या प्राण्याला खातोय तर ते चांगलं नाही. ते चांगलं आहे. अच्छा. म्हणून प्राणी हिंसा करायला नाही सांगितलेली, परंतु मांसाहार करू नका असंही नाही सांगितले. बरं. कारण शरीरासाठी आजच्या काळामध्ये मांसाहारातून जी जीवनसत्व मिळतात, जे विटॅमिन्स मिळतात ते खूप आवश्यक झालेलं आहे. म्हणून आजच्या काळामध्ये अनेक लोक घेतात, पण काही बरेचसे लोक आहेत ते घेतही नाही. आणि आता तुम्ही म्हणालात की बुद्ध पुन्हा येतील. बुद्ध तर पुन्हा कधी येतील आणि त्याच्याबद्दल त्यांनी असं काही सांगून ठेवलेलं आहे का की कधी किंवा कसे? बुद्ध पुन्हा येतील असं नाही. जे कोणी नवीन बुद्ध होणार आहे ते बुद्धांची अवस्था एक मैत्रीय अशा स्वरूपाच्या असेल, फ्रेंडलीनेस या स्वरूपाच्या असेल. म्हणजे बुद्ध म्हणजे फार मोठी स्टेट अशा पद्धतीने नाही ते बुद्ध सांगत. म्हणजे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध असं नाही सांगत. ते बुद्ध म्हणतात की बुद्ध म्हणजे कल्याण मित्र, की इतरांचे कल्याण करणारे मित्र आहेत. ते कोण हायर ऑथॉरिटी नाहीये. म्हणजे हायर ऑथॉरिटी म्हणून त्यांचा ऐकावा असा भाग नाही. बुद्ध प्रत्येक गोष्टीला काय म्हणतात, एही पस्तिको, या पहा, रिअलाइज करा, पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. त्याच्यामुळे ती जी कल्याण मित्रता आहे म्हणजेच मैत्रेय बुद्ध, येणारा बुद्ध हा मैत्रेय असेल असं ते म्हणतात. म्हणजे मैत्रीय भाव ठेवणारा आणि इतरांबद्दल कल्याणकारी विचार ठेवणारा प्रत्येक जण बुद्धच आहे असं म्हटलं तर वावगं नसावं. अच्छा. डेफिनेटली. किती छान, खूपच छान विचार आहेत सर. झेन मास्टर किंवा भंते सुदर्शन सर, तुम्ही आम्हाला आज बौद्ध धर्माबद्दलची इतकी छान माहिती दिलीत आणि या मार्गावरून चालण्यासाठी आपल्या प्रेक्षकातील प्रत्येक जण अगदी नक्की हिरिरीने प्रयत्न करणारा असेल की हे जे ज्ञान आहे, हे जे विज्ञान आहे, हा जो करुणेचा मार्ग आहे, हा जो दुसऱ्यांसाठी कल्याणकारी रीतीने मैत्रीपूर्ण वागण्याचा मार्ग आहे, तो प्रत्येकाने अनुसरावा हा विचार आणि यासाठीचे प्रयत्न करणारा आपला प्रत्येक प्रेक्षक असेल ही अपेक्षा यावेळेस आम्ही बाळगतो. अतिशय साध्या सोप्या सरळ शब्दामध्ये तुम्ही आम्हाला इतकी सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने मी तुमचे मनापासून आभार मानते. तुम्हाला सगळं काही कल्याणकारी नेहमी प्राप्त हो आणि हा मैत्रीय भाव आपल्यामध्ये आणि समस्त विश्वामध्ये अधिक आणि अधिक व्यापून जाणारा असो. प्रत्येक जण या भावामध्ये नाही पण बांधला जावा आणि त्याच्यातून जगाचं कल्याण होणारं हे तुम्ही दिलेलं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं जे गौतम बुद्धांकडून प्राप्त झालेलं आहे. ही यावेळेस मी शुभेच्छा व्यक्त करते, तुमचे मनापासून आभार मानते आणि पुन्हा एकदा तुम्हाला देखील शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी मी आपला निरोप घेते. थँक्यू. सदा मैं गीत वहाँ के गाता हूँ, भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ, है प्रीत जहाँ की रीत सदा.